कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे पांडू काका, गुड मॉर्निंग। काय झालं? रोज तर एवढे छान मला गुड मॉर्निंग करता, आज काय झालं? माऊलीच्या कृपेने सगळं ठीक आहे, पण ज्याची कृपादृष्टी आहे त्या माऊलीची वारी चुकली यंदा। आज आषाढी आहे ना, दरवर्षी पंढरपूरला जातो सुट्टी घेऊन, माऊलीला डोळे भरून पाहतो, चंद्रभागेचं पाणी अंगाला लावतो आणि परतीच्या मार्गाला निघतो, पण यंदा वारी चुकली। का सुट्टी नाही मिळाली? ताईसाहेब, वारी म्हटलं की भाऊसाहेब आणि सीताई सगळ्या तयारीनिशी पाठवतात, पण यंदा तब्येत खराब झाली आणि त्यात वयाचा प्रश्न। किती वर्ष जाताय तुम्ही? गेली 25 वर्षे मी वारी करतोय। बापरे। पण ऊन पाऊस वारा याची वारकऱ्यांना कधी चिंता नसते, कारण त्याला त्याच्या विठ्ठलाची ओढ असते। पण वयाची अडचण झाली आणि त्यामुळे जरा आज, पण इतकं काही नाही। माझी माऊली माझ्या स्वप्नात आली होती, मला म्हटली तू इतकी वर्ष माझी सेवा करतोयस तर मी तुला भेटायला येईन, त्यामुळे मी इथून हात जोडून घेईन, माझा विठ्ठल मला भेटेल। चला येतो। आजी म्हणायची कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, म्हणजे कामात देव आहे, विठ्ठल आहे। मग असे कितीतरी लोक असतील ज्यांना काही ना काही कारणामुळे जाता येत नसेल, पण विठ्ठला तुला पांडू काकांना दर्शन द्यावंच लागेल। मग संपदा, तेव्हा काय झालं की त्या भक्त पुंडलिकाला विठ्ठलाची भेट घ्यायला जाणं जमणार नव्हतं। हे जेव्हा विठ्ठलाच्या लक्षात आलं तेव्हा विठ्ठल स्वतः भक्त पुंडलिकाच्या भेटीला आला आणि अशा प्रकारे त्यांची भेट झाली। हो, हा, खूपच भारी स्टोरी आहे बाबा ही। भाऊ, हा, ही स्टोरी ऐकून ना मला पण आता पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्यावंसं वाटतंय। अरे वा। हो, तिकडे जाऊन ना मी व्लॉग पण करेन मग। ये रे माझ्या मागल्या, तू एकटी का चाललीयस? विठ्ठलाची इच्छा असेल तर आपण सगळेच जाऊ की। जाऊयात। पण संपदा, तिथे जाऊन ब्लॉग वगैरे काही करायचं नाही तर त्याचं रूप आपल्या डोळ्यात साठवून पुढच्या आषाढीची वाट बघायची असते। अगदी बरोबर। करेक्ट। बरं आण। हा, सीता, आजच्या पूजेची तयारी झाली आहे ना? होत आलीये। भाऊ, मला असं वाटतंय ह्या वर्षी पूजा आपण सुहासच्या हाताने करूया। हो भाऊ, म्हणजे तेवढंच पुण्य माझ्याही पदरी पडेल ना। काकू, आपण आज स्वयंपाक किती लोकांचा केलाय? अगं नेहमीच आपले जे घरातले असतात त्यांचा। नाही, पण जास्त करावं लागेल, म्हणजे 20-25 जणांचा करावं लागेल। काय बोलतेस शिवा? घरात किती माणसं आणि एवढा फरक? कसला आवाज येतोय? टाळ मृदुंगाचा। चला बाहेर चला सगळ्यांनी। अरे लवकर या ना, बाहेर या, बाहेर या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।